नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 डिसेंबर 2023 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये FRP, विनेश फोगट, व्यग्र प्रकल्प या संदर्भात ज्या काही न्यूज आहे त्यांना इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। या ठिकाणी इन डेप्थमध्ये FRP संदर्भात माहिती या ठिकाणी आपण घेण्याचाही प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आपली पहिली न्यूज आहे ती FRP संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, एक रकमेचा निर्णय बदलला, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर या ठिकाणी पहा, जो FRP आहे तो ऊस या पिकासाठी आहे। जसे की MSP असतो, किमान आधारभूत किंमत, अगदी सेम त्याच प्रकारे ऊस या पिकासाठी FRPच्या अंतर्गत दर दिला जातो। आणि या ठिकाणी जो काही दर ऊसाला दिला जातो, फॉर एक्झाम्पल प्रति टन जर 3000 रुपये हा ऊस दर ठरला असेल FRPच्या अंतर्गत, तर कारखान्यांना पूर्वी हा एक रकमी म्हणजे एकाच वेळी 3000 रुपये याप्रमाणे तो दर द्यावा लागायचा। परंतु अलीकडील काळामध्ये जो काही साखर उद्योग आहे तो संकटात सापडला आहे। परिणामी या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत त्यांना हा जो 3000चा दर आहे तो टप्प्याटप्प्याने म्हणजे 2 टप्प्यात असेल, 3 टप्प्यात असेल, अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने देण्याची एक मुभा या ठिकाणी साखर आयुक्तांनी दिलेली आहे। त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूजला धरून जो आजचा आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। हा प्रश्न सरळ UPSC ने विचारलेला आहे, ॲज इट इज तो प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे। प्रश्न पाहूया, ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमत, ज्याला की आपण FRP फेअर रिम्युनरेटिव्ह प्राइस असे म्हणतो, या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान 1, याला कृषी खर्च आणि किंमत आयोगाने मान्यता दिली आहे। विधान 2, जूरसाठी ते जाहीर केलेले आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधाने या ठिकाणी चूक आहेत। या ठिकाणी जे योग्य विधान आहे किंवा योग्य जो आपला पर्याय आहे तो आहे पर्याय D, वरीलपैकी काही नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही FRP आहे या संदर्भात इन डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी जो काही FRP आहे तो FRP म्हणजे काय हे सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। या ठिकाणी FRP ही सरकारने जाहीर केलेली किंमत असते। हा पहिला पॉइंट तुमच्या लक्षात असला पाहिजे। FRP ही सरकारने जाहीर केलेली किंमत असते, जी की साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांच्याकडून खरेदी केलेला जो काही ऊस आहे त्या ऊसासाठी ती किंमत देण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर बंधन असते। त्या ठिकाणी इन शॉर्ट मध्ये एक छोटा एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया। या ठिकाणी फॉर एक्झाम्पल X नावाचा कारखाना आहे। हा X नावाचा कारखाना Y नावाच्या या शेतकऱ्याकडून ऊसाची खरेदी करतो। मग या ठिकाणी X या कारखान्याने Y या शेतकऱ्याचा जर ऊस खरेदी केला असेल तर या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली एक ठराविक किंमत असते, जी की या X नावाच्या कारखान्यावर देणे बंधनकारक असते। म्हणजे Y नावाच्या शेतकऱ्याला ती किंमत दिली जाते आणि यालाच आपण FRP असे म्हणतो। या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत ते शेतकऱ्यांसोबत करार करू शकताय आणि जो काही FRP ची रक्कम आहे ती टप्प्याटप्प्याने किंवा हप्त्या रूपाने ते या ठिकाणी देऊ शकताय। फॉर एक्झाम्पल प्रति टन जो काही साखर कारखाना आहे, साखर कारखान्याने 3000 रुपये FRP दर जाहीर केलेला आहे किंवा 3000 रुपये प्रति टन हा दर त्या ठिकाणी द्यायचा आहे। मग या ठिकाणी जो काही साखर कारखाना आहे सुरुवातीला 2500 रुपये देईल, त्यानंतर जो दुसरा हप्ता आहे तो 300 रुपयाचा काढेल आणि त्यानंतर जो शेवटचा हप्ता आहे तो 200 रुपयाचा। असं टप्प्याटप्प्यानेही या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत करार करून जो काही साखर कारखाना आहे तो या ठिकाणी FRP ही शेतकऱ्यांना देऊ शकतो। त्याचबरोबर FRP अंतर्गत जर पेमेंटमध्ये म्हणजे जो काही साखर कारखान्याने ऊस शेतकऱ्याकडून घेतलेला आहे त्याचे पेमेंट करण्यामध्ये जर विलंब झाला तर दरवर्षी 15% पर्यंत व्याज परतावा या ठिकाणी साखर कारखाने हे शेतकऱ्यांना देतील। आणि अशाही परिस्थितीत जर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना परतावा नाही दिला तर जे काही साखर आयुक्त आहेत ती साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करतील आणि त्या मालमत्तेच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे पैसे या ठिकाणी दिले जातील।
देशभरातील जे काही FRPचे पेमेंट आहेत ते अत्यावश्यक कायदा ज्याला की आपण इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955 अंतर्गत जाहीर केले जातात आणि यावर शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 द्वारे ते नियंत्रितही केले जातात। हे 2 पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत। याचबरोबर जो काही साखर कारखाना शेतकऱ्याकडून ऊसाची खरेदी करणार आहेत त्या ऊसाचे जे काही पेमेंट आहे ते साखर कारखान्याने 14 दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे असेही या ठिकाणी FRPच्या अंतर्गत सांगण्यात आले आहे। या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, जी काही FRP आहे ऊसाला किती FRP असावा याची जी काही शिफारस आहे ती शिफारस कृषी खर्च आणि किंमत आयोग यांच्याकडून ती शिफारस केली जाते, जी की सरकारवर या ठिकाणी बंधनकारक नसते। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला महत्त्वाचा आहे कारण हा पॉइंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या प्रश्नामध्ये हाच पॉइंट या ठिकाणी विचारलेला आहे, तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे। मग या ठिकाणी जी काही FRP आहे ती जाहीर कोणाकडून केली जाते तर या ठिकाणी पहा, जे काही आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समिती असते ती कॅबिनेट समिती या ठिकाणी FRP जाहीर करते आणि या कॅबिनेट समितीचे जे काही अध्यक्ष असतात ते भारताचे पंतप्रधान असतात। हे 2 पॉइंट या ठिकाणी लक्षात असू द्या। कृषी खर्च आणि किंमत आयोग ही FRP संदर्भात शिफारस करते, जी की सरकारवर बंधनकारक नसते आणि फायनली जो काही FRP आहे ऊसासाठी तो जाहीर करण्याचे कार्य कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ज्याला की आपण आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समिती असे म्हणतो, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात त्यांच्याकडून ती केली जाते। या ठिकाणी FRP संदर्भात जो काही अहवाल आहे त्या संदर्भात जी काही समिती होती त्या समितीचं नावही तुमच्या लक्षात असलं पाहिजे। त्या समितीचं अध्यक्ष आहेत रंगाराजन किंवा तिला रंगाराजन समिती म्हणूनही ओळखलं जातं, जी की ऊस उद्योगाची पुनर्रचना करण्यासंदर्भात ती एक महत्त्वपूर्ण समिती होती आणि त्या समितीच्या शिफारसीनुसारच ऊस या पिकाला FRP लागू करण्यात आला होता। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मग या ठिकाणी जो काही FRP आहे तो किती असावा, तो जाहीर करताना कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो ते घटकही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम जे काही ऊसाचं पीक आहे किंवा ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना किती खर्च येतो हा पहिला घटक या ठिकाणी विचार घेतला जातो। त्याचबरोबर जे काही पर्यायी पिके आहेत ती पर्यायी पिके शेतमालाच्या किमतीचा जो काही सामान्य कल आहे आणि उत्पादकाला किंवा जो काही शेतकरी आहे त्याला उत्पादन घेताना मिळणार जो काही परतावा आहे तो परतावाही या ठिकाणी विचारात घेतला जातो। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे काही ग्राहक वर्ग आहे त्या ग्राहक वर्गाला रास्त भावामध्ये साखर उपलब्ध करून देण्यासाठी किती रास्त भाव ठेवता येईल तो भावही या ठिकाणी विचार घेतला जातो। त्याचप्रमाणे जर पुढे पाहिलं, जो काही साखर उत्पादक आहे त्या साखर उत्पादकाला ऊसापासून उत्पादित केलेल्या साखरेची जी काही किंमत आहे ती किंमत किती भेटते हाही घटक या ठिकाणी विचार घेतला जातो आणि त्याचबरोबर ऊसापासून साखरेची निर्मिती किती प्रमाणात होते। फॉर एक्झाम्पल 1 टन ऊसापासून 1 क्विंटल साखर निर्माण होत असेल किंवा 1 टन ऊसापासून 1.5 क्विंटल साखरेची निर्मिती होत असेल, हा जो ऊसापासून साखरेची निर्मिती होणारा जो काही दर आहे तो दरही या ठिकाणी विचारात घेतला जातो आणि त्याचबरोबर जे काही साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांना ऊसाच्या उपउत्पादनापासून किती प्रमाणात प्राप्ती होते, ज्यामध्ये मोलॅसिस असेल, बॅगॅस असेल, स्प्रेस मड असेल, अशा प्रकारची ही बायो प्रोडक्ट्स असतात जी की ऊसापासून भेटतात। साखर तर भेटतेच परंतु इतर ही बायो प्रोडक्ट्स ही साखर कारखान्यांना भेटत असतात, मग ती बायो प्रोडक्ट ही या ठिकाणी विचारात घेतले जातात। त्याचबरोबर जोखीम आणि नफ्याच्या आधारावर ऊस उत्पादकांना वाजवी मार्जिन म्हणजे या ठिकाणी ऊस उत्पादनामध्ये जोखीम किती आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किती प्रमाणात नफा दिला पाहिजे हा जो रेशो आहे तो रेशोही या ठिकाणी विचारात घेऊन या ठिकाणी FRP ही जाहीर केलेली असते। मग या ठिकाणी जी काही FRP आहे ती कशी दिली जाते हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम आपण पाहिलं की FRP म्हणजे काय, त्यानंतर आपण पाहिलं की FRP कोणाकडून दिली जाते, त्यानंतर पाहिलं की FRP कोणत्या घटकावर आधारित आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत FRP ही नेमकी कशी दिली जाते। जो काही ऊस आहे ऊसापासून साखरेची रिकव्हरी किती प्रमाणात भेटते त्या रिकव्हरीच्या आधारावर या ठिकाणी ऊस उत्पादकाला FRP अंतर्गत किंमत दिली जाते। मग या ठिकाणी साखरेची रिकव्हरी म्हणजे काय, उत्पादित साखर विरुद्ध गाळप केलेला जो काही ऊस आहे यांच्यातील गुणोत्तर म्हणजे साखरेची रिकव्हरी आहे।
जेव्हा किंवा जितकी साखरेची रिकव्हरी जास्त तितकी FRP जास्त. फॉर एक्झाम्पल 1 टन ऊसापासून जर या ठिकाणी 1 क्विंटल साखरेचे उत्पादन होत असेल तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल असं म्हणूया की प्रति टन 3000 रुपये भाव दिला जातो. जर या ठिकाणी दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहिलं की 1 टन ऊसापासून 1.5 क्विंटल जर साखर भेटत असेल तर या ठिकाणी 4500 रुपये इतका ऊस दर दिला जाईल. म्हणजे या ठिकाणी जितकी साखरेची रिकव्हरी जास्त म्हणजे जितकी ऊसापासून साखरेचं प्रमाण जास्त तितका या ठिकाणी FRP जास्त म्हणजे तितका शेतकऱ्यांना दिला जाणारा जो काही त्यांच्या ऊसाचा भाव आहे तो जास्त. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी अशा प्रकारे FRP संदर्भात इन डिटेलमध्ये आपण चर्चा केली आहे. लागोलाग आपण जे ऊस पीक आहे त्या ऊस पिकाविषयी चर्चा करूया. विशेष म्हणजे ऊस पीक चांगल्या प्रमाणात येण्यासाठी आवश्यक असणारे जे काही तापमान आहे ते तापमान म्हणजे उष्ण आणि दमट तापमानामध्ये ज्या ठिकाणी 21 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असते त्या भागामध्ये ऊस पीक चांगल्या प्रकारे येते. या ठिकाणी ऊस या पिकाला पावसाचे जे काही प्रमाण आहे ते 75 to 100 सेंटीमीटरच्या आसपास असले पाहिजे. म्हणजे 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस ज्या भागामध्ये पडतो त्या भागामध्ये ऊस या पिकाला चांगला वाव आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी ऊस या पिकासाठी योग्य जी जमीन आहे ती जमीन म्हणजे खोल समृद्ध चिकन मातीची जी काही जमीन असते आणि ज्या जमिनीमधून पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो ती जमीन या ठिकाणी ऊस या पिकाच्या लागवडीसाठी सहाय्यक असते. सर्वोच्च उत्पादक राज्य जर पाहितले जे की ऊसाचे उत्पादन घेतात त्यामध्ये उत्तर प्रदेश, आपला महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि बिहार या राज्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि भारताचा जर आपण विचार केला जागतिक स्तरावर तर भारत हा जगामध्ये ब्राझील नंतर ऊस उत्पादक असणारा दुसरा देश आहे. हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी ऊस या पिकापासून साखरेबरोबर गुळाचेही उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर खडीसाखर असेल, मोलॅसिस असेल ही मुख्य उत्पादने या ठिकाणी ऊस या पिकापासून घेतली जातात. साखर उद्योगाचा विकास व्हावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव भेटावा यासाठी काही सरकारी उपक्रमही पाहायला भेटतात ज्यामध्ये स्कीम फॉर एक्सटेंडिंग फायनान्शियल असिस्टन्स टू शुगर अंडरटेकिंग अशा प्रकारची योजना आहे. त्याचबरोबर जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरणाअंतर्गत ऊस उत्पादन आणि साखर उद्योगाला या ठिकाणी आधार देण्याचं कार्य केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण FRP, ऊस पीक आणि FRP संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना इन डिटेलमध्ये या ठिकाणी स्टडी केला आहे. एवढे जर पॉईंट तुम्ही करून घेतले तर FRP वर कसल्याही प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन येऊ द्या त्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन हा चुकणार नाही याची 100% खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. चलूया आजच्या प्रश्न क्रमांक 2 कडे जो की या ठिकाणी विनेश फोगट यांच्या संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. विनेश कडून खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल. तर या ठिकाणी मित्रांनो सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. अर्जुन पुरस्कार व खेलरत्न पुरस्कार प्राप्त विनेश फोगट ही महिला खेळाडू खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आला आहे. ज्यामध्ये पर्याय A हॉकी, B बॅडमिंटन, C ॲथलेटिक्स, D कुस्ती. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय D विनेश फोगट या कुस्ती या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. मागच्या काही वर्षामध्ये आमिर खान यांचा आलेला जो काही दंगल नावाचा चित्रपट आहे तो चित्रपट विनेश फोगट आणि त्यांचे ज्या काही सिस्टर्स आहेत त्यांच्या कुस्तीमधील कामगिरीवरच आधारित होता जो की तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनीही पाहिलेला असेल. चलो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी व्यग्र प्रकल्पासंदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. वाघांच्या मृत्यूबाबतच्या आकडेवारीत तफावत अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल. अलीकडील काळामध्ये वाघाचा मृत्यूदर आणि त्यांचा जन्मदर यामध्ये वाढ झाली आहे. म्हणजे एकीकडे वाघांची जी काही जन्मसंख्या आहे ती आपल्याकडे वाढत आहे परंतु त्याचबरोबर चिंतेची बाब म्हणजे वाघांचे होणारे जे काही मृत्यूचे प्रमाण आहे तेही वाढत आहेत आणि तशा प्रकारच्या आकडेवारी वेगवेगळ्या संस्थांकडून अलीकडील काळामध्ये जाहीर केल्या जात आहेत. मग या ठिकाणी
व्यग्र प्रकल्प हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यावर आधारित जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। महाराष्ट्रातील व्यग्र प्रकल्प व स्थापना वर्षे यांच्या योग्य जोड्या ओळखा, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी 1 मेळघाट 1974, ताडोबा 1993, पेंच 1999, बोर 2014। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत त्यामध्ये पर्याय ए केवळ 1, 2 आणि 3 बरोबर, पर्याय बी केवळ 2, 3 आणि 4 बरोबर, पर्याय सी केवळ 1, 3 आणि 4 बरोबर आणि पर्याय डी वरील सर्व बरोबर। तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व ज्या काही जोड्या आहेत त्या योग्य प्रकारे जुळवण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे की मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिला व्यग्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे, किंवा मेळघाट हा व्यग्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 27 डिसेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। चॅनलवरती नवीन असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा करणारे जे काही तुमचे मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन ही करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी त्या आपल्या चॅनलवरती भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।